विटा शहरातील सामाजिक व धार्मिक कार्यात कायमच अग्रेसर असलेले, ज्यांना देवीने साक्षात दर्शन दिलं, ते विटा करड रोडलगत हॉटेल आमंत्रणचे मालक व श्री मायाक्का देवीचे भक्त श्री संजय जयसिंग मेटकरी हे प्रत्येक वर्षी अखंडपणे देवीची सेवा करतात. त्यांनी आपल्या कुटुंबाला देवीचा उत्सव व महिमा सांगत देवीची सेवा ही आपली संपत्ती असं म्हणत आपल्या मालकी हक्काच्या मेहनतीच्या बळावर स्वतःच्या दारात आई श्री मायाक्का देवीच्या आशीर्वादाने श्री बिरोबाच्या पाऊल वाटेने सुंदर व छान आरास करीत मंदिर बांधलं. मंदिर मालकी हक्काचे, पण श्री मायाक्काचं दर्शन सर्व भक्तजन भाविकांसाठी सदैव मंदिर हे खुलं असतं. अनेक भक्तजन मायमाऊली आईच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात. याच श्री मायाक्का देवीच्या मंदिराचा सालाबादप्रमाणे मेटकरी कुटुंबाच्या वतीने व सर्व भक्तजन भाविकांच्या उपस्थितीत 32वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी धार्मिक विधीप्रमाणे भक्तिमय वातावरणात आईचा भंडारा हाती घेत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी या कार्यक्रमाचे विविध कार्यक्रमांनी उत्साहाने साजरा करत रविवारी दिनांक 8 रोजी सकाळी 9 ते 11 देवीचा महाअभिषेक, 11:30 देवीची आरती, दुपारी 1 वाजता आई मायाक्का देवीच्या गीतांचा कार्यक्रम, तर दुपारी 4 वाजता आई श्री मायाक्का देवी व आई श्री काळम्मा देवी मंदिरास भेट, 5:30 वाजता श्री मायाक्का देवीची महाआरती व सर्व भक्तजन भाविकांच्या उपस्थितीत सायंकाळी 6:30ला येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचं आयोजन. प्रसिद्ध शाहीर सांगलीचे श्री आनंदा हाके व कोंगनोळीचे श्री भगवान कोळेकर आणि विटाचे बिरुदेव ओविकार मंडळ विटा सुश्राव्य धनगरी ओव्यांचा कार्यक्रम, तर येलूरचे प्रसिद्ध शाहीर श्री सत्यवान गावडे यांचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा सर्व कार्यक्रम सोहळा विटा शहरातील विवेकानंद नगर कराड रोड आमंत्रण शेजारी श्री मायाक्का देवीच्या मंदिर परिसरात भक्तजन भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाचं आयोजन आपले नम्र श्री समस्त मेटकरी समाज बांधव विटा व श्री मायाक्का देवी भक्त मंडळ विटा, तर संयोजक श्री संजय जयसिंग मेटकरी, समस्त मेटकरी परिवार. शेवटी सर्व श्री मायाक्का देवी भक्तजन भाविकांना कार्यक्रमाचं संयोजन श्री संजय मेटकरी यांनी कार्यक्रमाच्या सांगतावेळी मंगळवार दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी श्री मायाक्का देवी चिंचली पायी वारी सुरू होणार आहे. तर इच्छुकांनी या पायी वारीमध्ये सहभागी व्हावं व संपर्क साधावा असं आवाहन केलं. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.